सर, भटक्या कुत्र्याने तुमच्यावर हल्ला केलेला आहे आणि गंभीररित्या तुम्हाला जखमी केलेलं आहे. तर या संदर्भात महानगरपालिकेकडून कुणी विचारपूस करण्यासाठी आले होते का, किंवा त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे तुमची? काय भटके कुत्रे तर एवढे आहेत रोडला सांगता काम नाही. परवाच 22 तारखेला एक घटना झाली. एक मुलगा वारला. महानगरपालिकेमध्ये शव घेऊन गेले तरी त्यांना आता लाजा राहिल्या नाही की काही त्याच्यावरती उपाय करावं, हे करावं. आता आमच्या रोडला इथं कमीत कमी 10 कुत्रे राहतात रोज सकाळी. आता माझं सकाळी जाताना झालंय, हे मॉर्निंग वॉकला जाताना झालेला कार्यक्रम आहे. कुत्रे पकडायला कधी गाडी बघितली नाही किंवा कोणी आलं ना. आतापर्यंत 22 तारखेपासून आज 1-2 तारीख आली, 10 दिवस होऊन गेले, पण आणखीन कुठं काही प्रक्रिया चालू नाही. महानगरपालिकेने याबाबत काहीतरी करावं आणि आम्हा लोकांना सुरक्षित ठेवावं, हेच आता आमचं म्हणणं आहे. हे तुमच्यावर जेव्हा हल्ला झाला तर किती भटके कुत्रे होते? तीन चार कुठं कुत्रे कुठं होते. कुठं कुठं मार लागलं तुम्हाला? बघा, एक गुडघ्याला लागलाय, पायाला लागलाय, हात फ्रॅक्चर आहे, बऱ्याच ठिकाणी हाताला लागले, बऱ्याच ठिकाणी दुरुस्त करावं लागेल महानगरपालिकेला. आता काय करणार, दुसरं तर काय करू शकत नाही. मागील कित्येक महिन्यापासून भटक्या कुत्र्या संदर्भातचा माझा लढा हा अविरत चालू आहे आणि त्या लढ्याच्या अनुषंगाने मी मागे कित्येक वेळेस महानगरपालिकेला, सन्माननीय आयुक्तांना निवेदन देऊनही महापालिका अलर्ट मोडवर येत नाही. आज एक दुर्दैवी घटना आमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये घडली. एका वयोवृद्ध माणसाला कुत्र्यांनी हल्ला केला. अशा घटना दर 8 दिवसाला घडत आहेत. त्याचा जबाबदार कोण? सन्माननीय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत की जे धोकादायक शॉन कुत्रे असतील त्यांना संपवा, त्यांना शेल्टर हाऊसमध्ये कायमचं नेऊन ठेवा. पण आतापर्यंत महानगरपालिका कसल्याही प्रकारचं ठोस निर्णय भटक्या कुत्र्यासंदर्भात घेत नाही आणि अशा घटना घडत आहेत. लोक मरेपर्यंत जर महापालिका वाट बघत असेल तर दुर्दैव आहे. यातल्या महापालिकेचा आम्ही निषेध करतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सन्माननीय जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी सुद्धा निवेदन देऊन भारतीय जनता पार्टीमार्फत निवेदन दिलं आहे की या भटक्या कुत्र्यांचं लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा. विरोधी पक्षनेते देवदासभाऊ काळे, सन्माननीय अर्चनाताई पाटील चाकूरकर या सगळ्या आमच्या नेत्याकडून आतापर्यंत निवेदनं गेले आहेत की भटक्या कुत्र्यांचं बंदोबस्त करण्यात यावं. पण महापालिका हे झोपायचं सोंग घेत आहे आणि या महापालिकेचा आम्ही निषेध करतो. लवकरात लवकर जर या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करून वयोवृद्धावर, लहान लेकरावर होणारा हल्ला जर थांबत नसेल तर आम्हाला असे तीव्र निर्देशने आणि तीव्र असं आंदोलन करण्यात येईल. आणि आमची अशीच मागणी आहे की लवकरात लवकर या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करा आणि ह्या लोकांना होणारा त्रास थांबवा. धन्यवाद.